मग शेती मित्र आज बघ ना तूर प्लॉट चला मग बघू शकता आपल्या समोर तूर प्लॉट आहे. मग तूर प्लॉटची क्वालिटी बरं एकच नंबर आहे. तूर बी एकदम एक जोमदार तूर आलेली आहे. जवळपास म्हणजे थोडंसं प्लॉट आहे आपल्या 5-6 सऱ्याची. मग क्वालिटी बरं एकच नंबर आहे. तूर म्हणजे शेतकरी नावच करून दे. तुरी शेंगा पाहू शकता तुम्ही. क्वालिटी तुरी शेंगा आहे बघा. लाभ बी भरपूर आहे. मस्त गावरान तुरी आहे. याचा फायदा असतो आपल्या गावरान तुरी असल्यामुळे वाढ बी चांगली राहते. याला क्वालिटी बी राहते. याला 2 फवारण्या केलेल्या आहे. 2 फवारण्या केल्यानंतर याला वाढ बी जोमदार झालेली आहे. त्यामुळे फायदा आपली इतकं म्हणजे चालतं सुद्धा येत नाही इतकी म्हणजे तूर वाढलेली आहे. आणि क्वालिटी आणि शेंगा इतकं आहे म्हणजे फळ भरपूर आहे याला. क्वालिटी बरं एकच नंबर आहे. हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो. हो काय तूर आहे. आंतरपीक घेण्यात आलं याला पलीकडून आंबे आहे. आंब्यामध्ये तूर लावलेली आहे. पण क्वालिटी भारी आहे आणि वाढ बी भरपूर आणि लाग जास्त आहे. लाग भरपूर आहे. हे बघा. एका झाडात कमीत कमी 30-40 शेंगा असतात. जास्त असं मोजले नाही मी. भरपूर शेंगा आहे. क्वालिटी बी एक नंबर आहे. भारी तूर आहे. क्वालिटी भारी एकच नंबर ठेवले कार्यक्रम. हे बघू शेतकरी मित्रांनो तुरीला लाग भरपूर आहे. क्वालिटी एक नंबर आणि तूर इतकी त्याला कमी थोडीशी रान लावले पण क्वालिटी एक नंबर ठेवली आणि लागले आलं त्याला. म्हणजे फायदा भरपूर आहे. शेतकऱ्यांना असं कमी पिकाला येणारे पीक पाहिजे समजा. तूर आपण जास्त लावली तर पीक पुरतं. तुरीला भाव भरपूर राहतो. तुला कांद्यापेक्षा तूर भाव जास्त राहतो. समजा कमी 4,000 4,500 भाव राहतोच. कंटिन्यू भाव राहतो आणि कमी पाणी देणारे पीक आहे. याला फक्त 3 पाणी लागत आहे. एक उगताना आणि एक तुला वाढल्याच्यानंतर आणि तिसरं पाणी फक्त आपल्या समजा हार्वेस्टिंगच्या वेळेस. चांगलं 2-3 पाणी म्हणजे मस्त पीक होऊन जातं. कमी खर्ची आणि भारी पीक आहे. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. नंबर 1 तूर आणलेलं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा व्हिडिओ समस्या लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.